मॅच झाली तिथे मॉर्निंग 11ला पराभूत केलं महालेने आणि आता मात्र हे उपांत्य फेरी खेळताना आपण बघतायत पलावाला ड्रॉच्या आधारे नशिबाची साथ मिळाली ते थेट पोचले उपांत्य फेरीमध्ये पण आता मेहनत करावी लागेल फायनलमध्ये पोचण्यासाठी ताप तयार होता स्ट्रायकिंग एंडला नॉन स्ट्राईकला साळुंके आहेत आणि बॉल हवाय का बॉल द्यायचा आहे बॉलिंग मार्कवर ऋषभ गायकवाड मॅन फ्रॉम तिसगाव जरीमारी क्रिकेट संघ तिसगावसाठी क्रिकेटची सुरुवात केली फार कमी वयामध्ये आम्हाला आठवत आहे सुरुवात झाली त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला आणि तिथून त्याने सातत्याने बॅट आणि बॉलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि आज आपण त्याला खुल्या गटातून खेळताना बघतोय कालही त्याच्यासाठी हॅट्रिकला 50,000 रुपयाची बक्षिसांची खरं तर इथे बक्षीस डिक्लेअर केलं होतं पण आज आपण बघतायत या मैदानावरती आता त्याचं कौतुक केलं महेश गायकवाड यांनी मगाशी महेश गायकवाड याच तिसगावचे एक कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती राहिली त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपण बघितली कट करतायत पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट केलाय तिथे डिक्लेअर झोन आहे चेंडू थोडासा वर गेला भिंतीवरती लागल्याशिवाय मला वाटतं डिक्लेअर नाही आहे तिथे त्यामुळे जोपर्यंत पंच डिक्लेअर करत नाहीत घोषित देत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या धावा कंप्लीट करायचे आहेत आणि या 2 धावेने पलावाची धावसंख्या धावफलक होती बघतो आपण 2 अकाउंट ओपन होते आफताबचं आणि अकाउंट संघाचं ऋषभ आज प्रभावशाली गोलंदाजी राहिली ऋषभची लेफ्ट आर्मवरती विकेट ओ गुड लेंथ वरनं चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय मागे काय जबरदस्त चेंडू बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती बघू शकाल ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट सुरू आहे 1 मिनिट इथे तर आपण बघू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय कट करायचं होतं कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं बॅटची एज लागली यष्टांच्या मागे आज झेल टिपला गेलाय आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती पलावा 11 संघाच्या न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय बॅटर नेम प्लीज अभिषेक यावेळेस येतोय 3ऱ्या क्रमांकावरती 17 क्रमांकाची आय थिंक जर्सी दिसते आणि 17 क्रमांक बघूया इथून खतरा निर्माण करेल का महाल 11 संघासाठी पण आफ्ताब परतलेला आहे आफ्ताब निराश असेल कारण त्याच्याकडनं या उपांत्य फेरीमध्ये सेमी फायनलमध्ये अपेक्षा होती एखाद्या चांगल्या खेळीची पण शेवटी क्रिकेट आहे क्रिकेटमधलं सातत्य टिकवता येणं फार कठीण असतं आणि ते आपण बघितलं की कधी एखाद्या सामन्यामध्ये एखादा खेळाडू हिरो होतो पुढच्याच मॅचमध्ये त्याला 0ही फोडता येत नाही त्यामुळे इथून निश्चित काहीच नसतं बघूया इथून आता अभिषेक कशा पद्धतीने फेस करतोय ऋषभ गायकवाडला लेफ्ट आर्मवरती विकेट हा चेंडू हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने ढकललाय इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय डायरेक्ट हिट झालं नाही तर तर सिंगल इथे कंप्लीट झाली एक धोकादायक धाव होती खरं तर आपण बघितलं जरा नॉनस्टॉक इंडलाही थ्रो केला असता बॅटर बाद होऊ शकले असते आणि ज्या इंडने ते स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डिंग करतायत तिथून एकच स्टंप दिसतो इथे आणखीन एक धाव पूर्ण करतायत गुड रनिंग बिटवीन द विकेट केवळ 2 धावा 2 बॉलमध्ये मागच्या आलेल्या आहेत एकूण धावसंख्या धावफलक करती बघतो आपण 4 बॉलमध्ये 4 दिल्यात 1 विकेट प्राप्त केली आफ्ताबची आणि आज ऋषभ एकदम लयबद्धता त्याची बघायला मिळते बॉलिंगमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओ लॉफ्ट केलाय लॉंग ऑफ लाईट फिल्डर मनोज रसाळ तिथे थ्रो मात्र आलाय पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आज मनोजची बॅटिंग जबरदस्त राहिली पहिल्या मॅचमध्ये 38 धावा त्याने केल्या पण नंतर तो लवकर बाद झाला द्वारली गावचा हा खेळाडू आज खुल्या गटातून खेळताना दिसतोय महाल 11 संघासाठी आणि महाले मामांनी एक चांगली साईड बनवलेली आहे संघाची बांधणी चांगली केली पलावाही पूर्ण तयारीशी उतरलेला आहे ऑन साइडला स्लॉक स्वीप करतायत चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल सीमा पार आणि येतोय पहिला चौकार हा धावा
षटक संपले पहिलं. 5 चेंडूत केवळ 6 होत्या आणि अंतिम चेंडू सीमारेषेबाहेर पाठवलाय बॅटर अभिषेकने. स्लॉक स्वीप करत असताना आपण बघितला. स्वीप करणं म्हणजे त्याला आपण झाडणं म्हणतो. जसं आपण झाडूने कचरा झाडत असतो तशाच प्रकारचा फटका आपण त्याला स्वीप करणं म्हणतो. आणि या स्वीपने आपण बघताय या 4 धावा आल्यात. स्ट्राईकला यावेळेस येतोय साळुंखे. बॉलिंग मार्कवर येतोय यावेळेस नवीन बॉलर नवीन आहेत. हा चेंडू ड्राईव्ह केला मिड ऑफला. तिथे धावचीची संधी फलंदाज साळुंखे बाद होईल. आणखीन एक धक्का मैदानावरती फलावा 11ला. येतोय साळुंखेची जागा भरून करण्यासाठी. साळुंखे धावचीच्या रूपाने बाद झालाय. धावपल करते 10. नवीनचा पहिला चेंडू निर्धाव. तिथे सांघिक यश लाभलं आणि आता बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा नवीन तयार होईल. स्ट्राईकला येतोय बॅटर अभिषेक. नॉन स्ट्राईकला प्रदीप. धावा केवळ धावपलकावरती 10 आहेत. आणि बघूया पलावा कशा पद्धतीने फाईट करतोय, किती धावा करतोय महालेच्या अगेन्स्ट. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. कॉर्बेटचा अपील पंचांनी स्वीकारलंय. आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. अभिषेक पाचव्या क्रमांकावरती आयान सामना करतील नवीनचा. हा चेंडू बॅट चेंज घेऊन गेला. डिक्लर झोन मध्ये एक जाव या दरम्यान येईल. तिथे काही लहान मुलं खेळत आहेत. त्यांच्याच घराजवळ ते खेळत आहेत. पण काळजी घ्या. बॉल वेगाने आला तर लागू शकतो तुम्हाला. आणि त्यांच्या हातामध्ये बॅट आहे. क्रिकेट प्रत्येकाला आवडतं. खरं तर आता पूर्वीचे जे खेळ होते ते आता लुप्त झालेले आहेत. पण क्रिकेट हा एक खेळ असा आहे की तो आता लहान मुलंही आत्ताची जनरेशनही खेळताना आपण बघत असतो. स्क्वेअर कट. सुंदर फटका. चेंडू चाललाय तिथे पॉईंटच्या दिशेने. आणि बघा अजूनही चेंडू सापडला नव्हता. दुसऱ्या धावेचा रिस्क घेतला असता तर कदाचित 2 धावा झाल्या असत्या. पण नाही पत्करला धोका, कारण 3 विकेट ऑलरेडी इथे गमावलेले आहेत पलावाने. 12 धावफलकावरती आपण बघतायत. प्रोजेक्टेड स्कोर 21 दाखवतोय. करंट रन रेट 7.20 दाखवतोय. पण इथून धावांची गती वाढवावी लागेल. समोर महाले संघ आणि महाल 11 संघामध्ये तुम्हाला एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू दिसत आहेत. हो स्विंगिंग यॉर्कर आपण बघू शकाल. इन स्विंगर होता. पडल्यानंतर आत आलाय. अप्रतिम चेंडू. वेग आहे. वेगाबरोबर अचूकता आहे आणि दिशा ही खूप चांगली बघायला मिळते. डॉट बॉल. 12 वरती 3 धाव फलक स्थिरावलेला आपण बघतायत मैदानावरती. सेमी फायनल क्रमांक 2. काल ग्रामीणची आपण सेमी फायनल बघितली. 1 आशिळे आणि काल सेमी फायनल आपण बघितली होती कालच्या दिवसामध्ये. जागृती स्पोर्ट्स होते. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय. सीमारेषे बाहेर. चौकार. हा 16. काल आपण कंबालपणाने आशियामध्ये सेमी फायनल बघितली. ती ग्रामीण मधली होती. आता मात्र आपण बघतोय ही खुल्या गटातून आपण ही सेमी बघतोय. एका बाजूला पलावा 11, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत महाल 11. पलावाचे खतर हे सगळे खेळाडू. आणि पलावा सिटी भरपूर मोठी आहे. खतर एक प्रकारचं एक नवीन शहर तयार झालं आहे पलावा नावाचं. आणि याच विभागातले हे खेळाडू तुम्हाला दिसत आहेत. कदाचित काही खेळाडू
बाहेरून आले असतील आणि तसा रूल आहे, तुम्ही आणू शकता, तुमच्याकडे ते राईट्स आहेत. हो, हा चेंडू आत आणलाय. बॉलर्स नेम विनोद ना, विनोद आहेत. तर पहिला चेंडू डॉट विनोदचा आपण बघतायत. तर 3 ओव्हरची मॅच आहे ही आणि यानंतर फायनल आशेळे वर्सेस विनिंग टीम मध्ये 16 वरती 3 विकेट. अंतिम षटक स्ट्राईकला आयान कॅप्टन. ओ चेंडू ऑन साईडला येतोय, व्यवस्थित नाही टायमिंग झालाय, पण 2 धावा होतील का? आणि इथे अपील केलंय पंचांनी, या ठिकाणी नकार दिलाय. 2 धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्या धावफलकाती 18. टॉस जिंकला होता माल 11 माले मामांचा संघ, जे स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. दीपक केनीला तुम्ही बघतात, गोळवीचे इन ॲक्शन मध्ये आहेत. आणि आणखीन एक खेळाडू ॲड झाला आहे. प्रत्येक मॅच नंतर खेळाडूमध्ये थोडेसे चेंजेस आपण बघितले. सकाळी मॉर्निंग 11 एक सामना जिंकला, नंतर त्यांच्या टीममध्ये आपण सुहास पवारला बघितलं. सुहासने याच मैदानात 117 धावा कुठल्या होत्या, 22 रुपयाने धावे ते, आणि 134 धावा संघाच्या झाल्या होत्या आणि शतक झळकावलं होतं का तर 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. खूप मोठा विक्रम सुहासच्या नावावरती. पण त्या सुहासला आणलं होतं मॉर्निंग 11 संघाने, पण त्याचा काही फारसा इम्पॅक्ट किंवा फायदा झाला नाही संघाला. कारण खूप चांगली बॅटिंग केली सुहासच्या अगेन्स्ट. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने, आणि बघा या दरम्यान इथे एक ओव्हर थ्रो, आणखीन एक धाव तिथे ॲड होईल. किती धावा? एकूण 3. तर 3 धावा असतील. 3 धावेने धावसंख्या धावफलकाती बघतो आपण 22. अंतिम षटक अजूनही 2 चेंडू शेष आहेत. बघूया या इनिंग मध्ये किती धावा येत आहेत. आई गावदेवी नांदिवली कोळीवाडा आयोजित स्वर्गीय राकेश जोणे स्मृती चषक 2024. स्वर्गीय राकेश सगळ्यांचा लाडका होता आणि फार मोठं योगदान नांदिवली कोळीवाडा संघासाठी त्याचं राहिलं, आणि त्याच्या जाण्याने एक खरं तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली. पण आज त्याच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम आपण 4थ्या वर्षामध्ये करतोय. त्याच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली आहे आणि चेतन ढोणे दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करतायत. आणि वन मॅन शो एक प्रकारचा मी म्हणेन. खरं तर सगळ्यांची साथ आहे, त्यांच्या सोबतीला दीपक असतात, विलास नाना असतात, तर सगळ्यांचं योगदान आहे. रामदादा ढोणे असतील, प्रत्येकजण मेहनत करतोय, पण पुढाकार तो घ्यावा लागतो. आणि आपण बघितलं जरा असं म्हणतात की जो एकटा पुढे जातो त्याचं कौतुक होतं, पण जो सगळ्यांना पुढे घेऊन जातो त्याचा नेहमी जय जयकार होत असतो. आणि प्रत्येकाने स्वतःपुरता विचार न करता इतरांनाही प्राधान्य देणे फार गरजेचं आहे. हा चेंडू ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र कवच दिशेने एकदा पूर्ण आयान निघाले आहेत, इथे बाद होतील. आणि अशा प्रकारे आपण बघतायत एक धाव इथे मिळेल, पण एकूण टोटल आपण बघताय धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे 25 रन झाल्यात. 26 टार्गेट आहे विजयासाठी. आपण बघितलं 8.67 रिक्वायर्ड रेट असणार आहे महाल 11 संघासमोर. टार्गेट हे पुरेसा असेल का प्रश्न आहे, पण 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 25 धावा एक फायटिंग टोटल ठरू शकते. जर तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली केली पलावाने, तर मग एक मॅचमध्ये कुठेतरी रंजकता रोमहर्षकता निर्माण होऊ शकते. स्क्रीनवर बघू शकाल टू विन नीड 26 फ्रॉम 18 बॉल. पण बघूया इथून 26 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातात आणि कशा पद्धतीने आपण बघूया या मैदानावरती. इथे हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करतायत. अशा टीम या ठिकाणी आली असावी, कारण ग्रामीणच्या माध्यमातून हा संघ काल 10 संघातून पोहोचला अंतिम फेरीमध्ये आणि नक्कीच बक्षिसास पात्र ठरलाय. पण पुढची मॅच जिंकली तर पहिल्या क्रमांकावरती त्यांना आपलं नाव कोरता येईल. पण बघूया आज खुल्या गटातून येणाऱ्या संघाविरुद्ध त्यांना फायनल खेळावी लागेल. आणि हे चित्र आम्ही 10 ते 15 वर्षापूर्वी का तर डोंबिवलीमध्ये बघायचो. सगळ्या ठिकाणी हाच फॉर्मॅट असायचा. 8 संघ ओपनचे असायचे, 8 संघ ग्रामीणचे असायचे. कारण तेव्हा ग्रामीणची क्रेज इतकी जास्त नव्हती, तेव्हा फार कमी ग्रामीणचे संघ असायचे. आताच्या बोटा इतके मोजणे एवढे संघ असायचे. पूर्वी शनिवार रविवार मॅचेस व्हायच्या आणि कधीतरी मग त्यानंतर शुक्रवारी सुद्धा मॅचेस सुरू झाल्या. हळूहळू हे कधी रोज सुरू झालं क्रिकेट
आणि आता आपण बघतायत की ग्रामीणचे 90+ संघ कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये आपण बघतोय आणि त्यामुळे आता ग्रामीणचे संघ 48 संघ आपल्याला सहजासहजी मिळतात. मलंगड क्रिकेटमध्ये आपण मलंगड असोसिएशनमध्येही भरपूर संघ ॲक्टिव्ह आहेत. त्याचे अध्यक्ष मगाशी आपण बघितलं महेशदादा गायकवाड यांना बघितलं. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असताना क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तीचं राहिले आहे. त्याचबरोबर या विभागामध्ये आणखीन एक नेतृत्व म्हणजे वैभव शेठ गायकवाड यांना आपण बघतो. त्याचबरोबर गणपत शेठ गायकवाड याच विभागातले आमदार देखील आहेत आणि या सगळ्या राजकीय मंडळींचा खूप मोठा हात आहे क्रिकेटला आणखीन मोठं करण्यामागे. बरेच जण म्हणतात की राजकीय हस्तक्षेप नको खेळामध्ये, पण मित्रांनो जर विचार केला तर राजकारणी लोकांनी जर या खेळामध्ये हस्तक्षेप नाही केला तर मोठ्या स्पर्धा होणारच नाही. मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही ज्या बघत असता 1 लाखाच्या 2 लाखाच्या 3 लाखाच्या या स्पर्धा होणं फार कठीण आहे. कारण एखादी टीम किंवा एखादा गाव एखादी स्पर्धा आयोजित करून किती करू शकतो. एखादी स्पर्धा करू शकतो 1 लाखाची किंवा लास्टलाच 2 लाखाची, पण सगळ्यांना ते शक्य होणार नाही. त्यामुळे राजकीय पुढारी जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा सामाजिक उपक्रमही आपण बघत असतो, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि खेळाच्या प्रती नेहमीच पुढाकार घेणारे अनेक जण असतात. त्यामध्ये आपण महेश गायकवाड यांचं नाव नेहमी पुढे घेत असतो, कारण त्यांना प्रत्येक खेळाडूबद्दल एक रिस्पेक्ट आहे. कोणी त्यांना इन्व्हाइट करू द्या, तिथे जातात, त्यांच्या परीने जे शक्य असतं ती मदत ते करत असतात. मॅच या ठिकाणी स्टार्ट होते, पंचांचा सिग्नल येतोय आणि टार्गेट आहे इथून विजयासाठी आपण बघितलं 26-18 बॉलमध्ये. आणि ओपनिंग पेअर मैदानावरती आज सकाळपासून हीच ओपनिंग पेअर आपण बघतायत, करण भाने आणि त्याचबरोबर सोमनाथला. बॉलिंग मार्कवर येतोय अवस्था प्रदीप. हो, पहिलाच बॉल हवाई मार्ग आणि अभिषेकने झेल टिपलाय. बिग विकेट, गोल्डन विकेट या मॅचची आपण म्हणू शकतो. करण भाने केवी बॅक टू द पॅव्हिलियन. तर बॅटर मैदानावरती मनोज येत आहेत. हो, सुंदर चेंडू मनोज. फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट दाखवत असताना फ्रंट फुटवरती येऊन आणि आपण बघतायत हे 2 चेंडू अप्रतिम हाताळले आहेत. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे बलावाचा आपण बघतायत. गोलंदाज त्या ठिकाणी प्रदीप जबरदस्त पर्सनॅलिटी आहे, खूप हाईट आहे आणि खूप चांगली ॲक्शन, आय एम ॲक्शन तुम्ही बघतायत. हो, हा देखील जाईल मागे आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. टार्गेट या ठिकाणी आपण बघितलं तर 25-15 बॉलमध्ये करायचे आहेत. ओ, ड्राइव्ह केलाय, इथे चेंडू मागे येतोय. लॉंग ऑन वरनं अभिषेक. व्हॉट अ फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग आपण बघू शकाल. लॉंग ऑन वर मगाशी एक झेल टिपला, अगदी जमिनी समांतर होता, पण फिल्डिंग बघा, ग्राउंड फिल्डिंग अभिषेकने अप्रतिम दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारे पहिली धाव येते महाल 11 संघासाठी. ॲक्शन रिप्लेमध्ये मागचा झेल दाखवत आहेत आम्हाला विकी पारधी. बघा, त्याच्या मागे एक श्वान देखील उभा होता, पण कॉन्सन्ट्रेट त्यांनी खूप चांगलं केलं. अगदी जमिनी समांतर, खाली थोडेसे खाली स्किड झाले पण नाही सुटला आणि त्यानंतर
ग्राउंड फिल्डिंग आपण बघितलं जरा. हा चेंडू यावेळेस तयार होतो पुन्हा एकदा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 1-1. स्ट्राईकला सोमनाथ, सामना करेला गोलंदाज प्रदीप पुन्हा एकदा. वाटतं प्रथमच स्ट्राईकला येत आहेत सोमनाथ. एकही चेंडू फेस केला नव्हता आणि आता सामना करते प्रदीपचा. हो पूल करतायत इथे अभिषेक पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फिल्डिंग करतायत. पण आज झेल कठीण होता का तर इथे धावचित होत आहेत आणि जिथे असं वाटलं होतं की झेलचित होतील आणि सेलिब्रेशन बघा आणखीन एकदा का माल 24 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. प्रदीपने काय गोलंदाजी केले, केवळ 2 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात 5 बॉलमध्ये. तर न्यू बॅटर सोन्या मैदानावरती गेले आणि 6 हॅट्रिकसाठी 1000 रुपये कुणाकडनं दादा? विकास गायकवाड यांच्याकडनं पारितोषिक असणार आहे. तर या विकास गायकवाड आपण मंचावरती आपल्याला या ठिकाणी चेतन ढोणे इन्व्हाइट करतायत आणि त्यांच्या वतीने सोन्यासाठी पारितोषिक आहे 3 षटकार ठोकल्यास 1000 रुपये. इक्वेशन 13 बॉल 24 मॅच या ठिकाणी आपण बघू शकाल थोडीशी रंगतदार होताना दिसते कारण ज्या पद्धतीने फाईट सुरू आहे पलावाकडनं आणि पलावाने एक वेगळीच हवा निर्माण केली मैदानावरती आणि तो दबाव आता महाल 11 संघावरती बघायला मिळतोय. बॅटिंगसाठी रिषभ उर्फ सोन्या, सोन्यासाठी हॅट्रिकला 1000 रुपये. ओ एज लागले बहुतेक मागे आला चेंडू. एकच धाव या दरम्यान आपण बघतायत बॅट कट होती आणि अशा प्रकारे षटक संपले. पहिलं केवळ 3 धावा 2 विकेट गमावले आहेत महाल 11 संघाने. आता 12 चेंडूमध्ये 23 करायच्या विजयासाठी आणि रिक्वायर्ड 11.5चा आपण बघतायत. तर 12 चेंडू 23 आणि मॅच रंगादार होईल कारण आपण बघतोय की बऱ्याचदा सेमीफायनल फायनल थोडंसं आपण बघितलं तर प्रेशरमध्ये खेळला जातो, दबाव असतो कुठेतरी तो दबाव दिसतोय. पण 1-2 हिट मोठे आले ना तर इथून महाल 11 संघ कमबॅक करेल. ऋषभकडे ती क्षमता आहे. मनोज रसाळने आज 38 धावा केल्या. पुढच्या मॅचमध्ये तो लवकर बाद झाला होता पण त्याच्याकडे ती क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची आणि या मैदानावरती आज त्याने 5 षटकार एकाच इनिंगमध्ये ठोकले होते. तर दुसऱ्या बाजूला ऋषभ हा देखील मोठे पटके खेळण्याची त्याच्याकडे ती क्षमता आहे. पण बघूया गोलंदाजी पलावाची खूप चांगली होते. आता बॉलिंगसाठी येतोय साळुंके चे ओपनर होते मगाशी. तर बंटी कडू आपण आशे गावचे बंटी कडू आपण कुठे असाल तर या आणि विवेक म्हात्रे आपण मंचावरती विकास गायकवाड आपण देखील यायचंय. हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप कीपरकडनं चूक झाली का तर वाईट बॉल होता आणि वाईट बॉल गॅदर करणं तितकं काय कठीण काम नसतं. तर थर्ड अंपायरला जावं लागेल मैदानावरती. बॉलिंग ॲक्शनवरती आक्षेप घेण्यात आला आहे. तर चेतन ढोणे आपण मैदानात जा कारण तर चेतन ढोणे मैदानात जातील. तर बॉलिंग ॲक्शनमध्ये बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांना टीमला खरं तर काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते आक्षेप घेतले शैलीवरती. खरं तर बॉलिंग टाकताना 15 अंशाचा कोन तयार व्हायला हवा. तर 12 बॉलमध्ये 21 करायचे आहेत. 12 चेंडू 21 धावा
मैदानावरती आपण बघतायत ॲक्शन वरती ऑब्जेक्शन आणि थर्ड अंपायर आता मात्र मनोज पवार असतील आणि स्क्वेअर लेगला आपण बघतायत चेतन ढोणे यांना. मॅच स्टार्ट पुन्हा एकदा. फुल टॉस खराब चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या कुठल्याही फलंदाजाला हवा असा वाटणारा हा चेंडू. ज्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं अगदी सोपं असतं. हो हो यावेळेस कट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये मिसफील्ड झाली आहे तर नो बॉल कॉल केला आहे. कशामुळे? फिल्डिंगचा रूल मागे लावलेत का? 6 प्लेयर लावलेत तर हा नो का तो ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं ॲक्शनवरती. पण बघा काय नजर आहे. चेतन ढोणे यांची घारीची नजर आहे आणि मैदानावरती आज उतरलेले आहेत अंपायर म्हणून. आणि एका बाजूला 6 तुम्हाला 5 फिल्डर लावायचे असतात. तुम्ही 6 लावलेले आहेत त्यामुळे हा नो आलाय आणि नो +1. आता इक्वेशन विजयासाठी 13ची गरज आहे आणि 11 बॉलमध्ये 13 करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं काय गोलंदाजी केली होती गोलंदाज प्रदीपने. तर फ्रीड असणार अंपायर. फ्रीड आहे ना? आहे फ्रीड आहे. तर 11 चेंडू 13ची गरज. चला या लवकर या मैदानाच्या बाहेरून या. चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. वाईड बॉल. आता करायचे आहेत 12-11 बॉलमध्ये. मॅच आता झुकलेली आहे. मी आधी म्हटलं की एखादा मोठा फटका आला की मॅच झुकेल कारण प्रत्येक गोलंदाज प्रदीपप्रमाणे गोलंदाजी करेल का हा देखील प्रश्न आहे. हो मिस टायमिंग आणि फ्रीड बॉल असल्या कारणाने हा झेल तर ग्राह्य धरला गेला नाही पण 1 रन मात्र इथे ग्राह्य धरली जाईल आणि इक्वेशन आता 11ची गरज आहे. स्ट्राईकला मनोज रसाळ सामना करेला. तर 11ची गरज आहे 10 बॉलमध्ये. तर 10 बॉल मॅच स्टार्ट करा. 10 चेंडू 11ची गरज आहे. थोडंसं कन्फ्युजन होतं पण ते दूर केले आपण. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तिथे फिल्डर येत आहेत. एका आता चेंडू उचललाय पण तोपर्यंत 2 धावा थ्रो करेपर्यंत पूर्ण करतायत आणि आता 9 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. मॅच पूर्णपणे आता माल 11 संघाच्या बाजूने आणि यानंतर आशेळे वर्सेस यातून जो संघ जिंकेल तो खेळेल आशेळेची फायनल. हो कॉटन बॉलची संधी होती नाही पकडता आला झेल. हा डॉट बॉल. 8 बॉल 9ची गरज आहे. मनोज रसाळ बॅटिंग करतायत. त्या ठिकाणी आपण बघतायत ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. सरळ रेषेमध्ये खेळले होते अगदी समोर. 8 बॉल 9. कट करतायत पॉइंटच्या दिशेने. एकदा पूर्ण
दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव होईल का? ऋषभला घ्यायची होती पण नकार दिले मनोजने आणि अशा प्रकारे या 2 धावा 7 चेंडूत 7 करायचे आहेत. बॉल टू रन इक्वेशन आपण बघताय. गोलंदाज पुन्हा एकदा आणि हे षटक बघा भरपूर मोठं झालं, संपता संपत नाहीये. बराच वेळ झाला आतापर्यंत 8 चेंडू डिलिव्हर करण्यात आलेत या ओव्हरमध्ये, कारण 3 चेंडू अवांतर आले, नो आले, एक नो आला, त्यानंतर 2 वाईड बघितले आपण. चेंडू स्क्वेअर लेगला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिथे मिसफिल्ड आणि अशा प्रकारे या 2 धावा आणि इक्वेशन आता मात्र 5. 6 बॉलमध्ये 5 करायचे आहेत आणि या षटकात किती धावा आल्यात? पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या केवळ 18 धावा. तर 18 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि आता केवळ 5. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 5 धावा विजयासाठी. चला फिल्डिंग लावा, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 6 गेंदे और 5 रनों की जरूरत जीत के लिए आणि 7 चेंडूत 5 करायचे. चेतन ढोणे आलेले आहेत आणि बघा काय अंपायरिंग केले. गेले होते खरं तर ॲक्शनवरती ऑब्जेक्शन होता म्हणून, पण नो कुठला दिला तर एका बाजूला 6 खेळाडू फिल्डिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आणि बघा त्यांनाही कुठेतरी तो आनंद होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होतंय महाल 11 संघाकडनं. क्या बात आहे. असा अंपायर होणार नाही ना भूतो नि भविष्यती आणि असा आयोजकही होणार नाही. 6 बॉल 5 हा एक रेकॉर्ड आहे. करण काळान गेले होते थ्रो बॉलसाठी का तर नो द्यायला आणि देऊन आले. एका बाजूला साफ फिल्डर लावल्यामुळे फिल्डिंगचं नियमाचं उल्लंघन झालं. हो लॉब केलाय, उंच गेलाय, झेलची संधी, झेल ड्रॉप आणि बघा बघत बसले. खरं तर 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण बघा मॅच जरी बॉल टू रन असेल किंवा एखाद बॉल जास्त असला तरी शेवटी लास्टच्या ओव्हरमधला आपण नाट्यमय स्थिती लास्टच्या ओव्हरची आपण बघितलेली बऱ्याचदा होताना. आता 5 बॉलमध्ये 4 करायचे आहेत विजयासाठी. बघूया इथून स्ट्राईकला येतोय मनोज रसाळ. एका फटक्याची मॅच जरूर आहे, पण तो फटका इथून येईल का हा देखील प्रश्न आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस करत असताना मनोज स्ट्रायकिंग एंडला. केवळ 4 धावा आहेत 5 बॉलमध्ये आणि बॉलिंग मार्कवर अभिषेकला आपण बघतायत, त्याने खूप चांगली फिल्डिंग केली. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने, 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. आता केवळ 3 करायचे आहेत 4 बॉलमध्ये. इथून 1-2 बॉल जर चांगले आले, डॉट आले किंवा विकेट आले तर थोडासा रोमांच निर्माण होऊ शकतो, थोडीशी मजा येऊ शकते. पण ती मजा महाल 11 संघाला नको आहे. त्यांना ही मॅच 1 साइडेड जिंकायची आहे, चेंडू राखून जिंकायचे आहे आणि शेवटच्या बॉलपर्यंत जी मॅच जाते तेव्हा मात्र जबरदस्त सस्पेन्स निर्माण होतो. तर 4 बॉल 3. अभिषेक फिल्डिंगमध्ये बदल करतायत. क्षेत्ररक्षक काही जवळ आणलेले आहेत, सिंगल रोखणं देखील गरजेचं आहे. हो यावेळेस मात्र झेलची शक्यता, तिथे झेल टिपला गेलाय. बघूया काय सिक्सर आहे का? काय नक्की
सहा लाईन वरती बघितले दिसतंय ऍक्शन रिप्ले बघितले आम्ही आणि त्यामुळे हा षटकार आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे महाल 11 संघाने आणि हा संघ पोहोचला मेगा फायनल मध्ये. अभिनंदन महाल 11, अभिनंदन महाले मामा, शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी. आणि यानंतर यायचे आशियाचे कॅप्टन येऊन थांबायचे. त्याआधी आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. मॅच नवीन 6 धावा दिल्यात केवळ आणि 1 विकेटही प्राप्त केली.